म्युच्युअल फंड्स मध्ये कधी लॉस होऊच शकत नाही का? काय म्हणजे तुमचं मत आहे त्याबद्दल? सो दोन प्रकारच्या रिस्क लोकांना वाटतात म्युच्युअल फंड्समध्ये. एक म्हणजे माझे पैसे डुबले तर मी म्युच्युअल फंड्स मध्ये टाकलं. आज लोकांना माहितीये की म्युच्युअल फंड स्कॅम आहे असं खूप चाललंय. समजा म्युच्युअल फंड डुबला तर लास्ट 35 इयर्स मध्ये एकही म्युच्युअल फंड झिरो झालेला नाही. मग लोक मला म्हणतात ते फ्रँकलिनने तर डेट फंडचे पैसे उशिरा दिले पण प्रत्येक लोकांना विथ इंटरेस्ट पैसे परत दिले. सो पैसे तुमचे बुडले नाही. दुसरी गोष्ट, लॉस होऊ शकत नाही. लॉस कधी होतो, जसं मी बोललो की 2016ला मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. 2020ला माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 36 lakhs होती, त्याचं व्हॅल्युएशन 30 लाख होतं. म्हणजे मी 6 लाख मायनस मध्ये होतो. मी ज्या वेळेला पैसे रिडीम केले असते तर मी तो लॉस बुक केला असता. अशा वेळेला लॉस होऊ शकतो. पण त्या मी रिडीम नाही केले तर त्या लॉसला मी नोशनल लॉस म्हणतो. आज पूर्ण प्रॉफिटेबल आहे. सो ज्या वेळेला अनसर्टन टाइम्स असतात, ज्या वेळेला तुमचा प्रॉफिट नाही होत पोर्टफोलिओमध्ये, यू हॅव टू स्टे पुट. काही नाही करायचंय, थोडं टेन्युअर अजून वाढवायचंय, तुम्ही प्रॉफिटेबल व्हा. घाणेरड्यातल्या घाणेरडा फंड पण पैसे देऊन घेतो.